रिसोडमध्ये भीषण अपघात, दुधाच्या वाहनाचे ट्रॅक्टरला धडक, 24 वर्षीय तरुण ठार. नमस्कार, आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, आवाज जनतेचा. चला तर मग बघूया आजच्या काही ठळक घडामोडी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड सेनगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून दूधच्या कॅनने भरलेल्या इंट्रा वाहनाने ट्रॅक्टरला दिलेल्या जोरदार धडकेत एका 24 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चालक गंभीर जखमी झाला आहे. ही घटना 24 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास मुंगसाजीनगर परिसरात घडली. मिळालेल्या माहितीनुसार हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खिलार येथील दत्तराव धुरपतराव चिलधर वय वर्ष 26 आणि वैजनाथ भाऊराव मुकाडे वय वर्ष 24 हे MH38X3890 क्रमांकाच्या वाहनातून दुधाचे कॅन घेऊन रिसोडकडे जात होते. यावेळी त्यांच्या वाहनाने समोरील अज्ञात ट्रॅक्टरला मागून जोरदार धडक दिली. धडक इतके भीषण होते की वाहनाच्या क्लनर बाजूचा पूर्ण चुराडा झाला. या अपघातात वैजनाथ मुकाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर चालक दत्तराव चिलधर गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक गीते यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह वाहनात अडकून पडल्याने स्थानिकांच्या मदतीने सुमारे 1.5 तासांच्या प्रयत्नांनंतर तो बाहेर काढण्यात आला. जखमी चालकास तातडीने रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी वाशिम येथे हलवण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. 25 एप्रिल रोजी सकाळी मृतदेहाचा शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप अधिकृत तक्रार दाखल झाली नसली तरी रिसोड पोलीस पुढील तपास करीत आहेत. धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी रामाकृष्ण कोकाटे, रिसोड. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.